तर मित्रांनो, तुम्हाला पण जर अशा कस्टमाइज टी शर्टी पाहिजे असतील बनवून, तर तुम्ही या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन त्यांना डायरेक्टली DM करू शकता. जास्त ओट कोणाचे, रामफळ की सीताफळ? रामफळ रामफळ हे सीताफळ याला रामफळ म्हणतात. ही बघा, ही कलारनाथची टी शर्ट आहे. मस्त असं हे प्रिंटिंग आहे, कॉटनची टी शर्ट आहे. मागे त्यांचं नेलचं ब्रँड आहे इथे, आणि हे मागे कोकणकर योगेश. क्वालिटी मस्त आहे. गाइस आ जाओ, पानीपुरी शेवपुरी जो खाना है वो खाने आ जाओ, गाव की पाणीपुरी खाओ. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणकर योगेश. सगळ्यांचं सकाळी 7:45 वाजता स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आमच्या घरी पालखी येईल, तर त्यासाठी सगळी तयारी चालू आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता की इथे निशाणे ठेवतील, तर त्यासाठी सगळं सारवून घेतील शेणाने. आणि मागे हे सगळं आता जे गवत जास्त उगवलं, ज्याच्यामुळे पावसाळ्यात इश्यू होतो जनावरांचा, तर हे जाळून घेत आहेत. हे आमच्या घराची बॅक साईड आहे. इकडनं पूर्ण गवत जाळून घेतलंय. हे बघा, 3 वाघरी. तुम्ही कधी आलात? आम्ही आता सकाळी आलो. 5 वाजता आलो आम्ही. काय केलात का येऊन 5 वाजता? हे दिसतंय तुला? बसची वाट. हे दिसतंय तुला? चल रंश. आता ही कामगिरी आम्ही रंशला सोपवतोय. झोपायला चालू काय? नीट हा मॅटर सांभाळ. एक मिनिट इकडे. ठीक आहे. ऐकलं का? शेव आणली. या मंडळीनं नाश्ता करायला कांदे पोहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊया खाली. बाकी सगळे तर दादा आणि लेट आले म्हणून ते झोपलेत, तर आता एकटाच जातोय खाली. तर मित्रांनो, तुम्हाला पण जर अशा कस्टमाइज टी शर्टी पाहिजे असतील बनवून, तर तुम्ही या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन त्यांना डायरेक्टली DM करू शकता. जे हे टी शर्ट बनवतात त्यांचं नाव आहे फंडो क्रिएशन्स. म्हणजे फंडो म्हणून एक आहे, माझी मैत्रीणच आहे ती. हे स्वतः कस्टमाइज करून देते आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये कस्टमाइज करून देते, आणि पाहिजे तसं. तर तुम्ही डायरेक्ट मेसेज पण करू शकता त्यांच्या पेजला, किंवा मी कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे, तर तुम्ही त्यावरती कॉल करून तुम्ही बोलू पण शकता. आणि ही सर्विस तुम्हाला आपल्या पूर्ण महाराष्ट्रात बोललो तर एक मुंबईमध्ये कुठे पण आता तुम्हाला अवेलेबल होतील. त्या साळुंखेंचा आहे तिकडे. मग वरता तो गणेश लाड आहे ना, हां हां, रस्त्यावर वर गेलास ना, पण थांब जरा, आवाज येईल तुला ताशाचा. आणायला गेले पगड्यावर गेले आणायला. मग त्यांच्या इथे जाऊन राहू काय गणेश? किती उभा राहा, तिथून तुला व्हिडिओ करता येईल. चालेल चालेल, आता येतील एवढे येतील, सर्व गेलेत आणायला. जातो मग. असा रस्त्यावर वर जा. चला तर मग मित्रांनो, आपण जाऊया गणेश लाड, शांताराम लाड त्यांच्या इथे जाऊया. त्यांच्या इथे पालखी येणार आहे वरतून खाली, तर जाऊन तिकडे डायरेक्ट भेटूया सगळ्यांना.
हे शांताराम काकांचं घर आहे. बाबा पण आलेत. जास्त वोट कोणाचे, रामफळ की सीताफळ? रामफल हे सीताफळ याला रामफल म्हणतात. आता उन्हात नाही दिसत, ऊन आहे. शांताराम काकांचे इथे शिरा भेटलाय पहिला, नाश्ता आलेला आहे. आता नवीन चालू खोललंय आणि यूट्यूबचं चॅनल काय तुझं? साई खेडेकर ब्लॉग. साई खेडेकर, ठीक आहे, चालेल, दाखव मला नंतर. हे पण यूट्यूबर आहेत आपल्या गावचे, आहे की नाही? व्हिडिओ बनवतात, त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहेत, आहे की नाही? रघुनाथ बामणे यांच्या घरी पालखी आली. ते गेले डायरेक्ट घरी गेले. स्वप्ना प्रकाश सदन, राजेश साळुंखे यांचं घर. कौन सा माल लाया? ये कुल्फी है, कुल्फी. आता पालखी मंदिरात चालले. आता चव्हाणांच्या घरी पालखी चालली आहे.
वाटलं आरती चालू होती. बोला, आवाज येतोय, बोला. अनुभव आला याला. आता चव्हाणांच्या घरातून पालखी भोसले आहे, जे खाली ज्यांचं मोठं घर आहे त्यांच्या इथे जाईल. तिकडून मग वरची घरं घेत, म्हणजे आमच्या इथे ना, आमच्या इथे संध्याकाळी पालखी आहेत. तिकडनं डायरेक्ट मग ते खाली उतेकर आणि आहेत त्यांच्या इथे जाईल पालखी. आता या घरात पालखी आहे, या घरातून झालं की पालखी त्या घरात येईल आणि त्या घरात झाले की पालखी परत मधल्या वाटेने तिकडचे जे लाड आहेत आणि बाकीचे आहेत घरं, ती घरं घेतली जातील आणि संध्याकाळी डायरेक्ट आमचं घर घेतलं जाईल. तर आता टी शर्ट चेंज करूया. आता माझा मित्र आहे ओमकार सावंत म्हणून, तो सांताक्रूज जोगेश्वरी त्या साईडला तो टी शर्ट कस्टमाइज करतो सेम अशा. त्याच्या म्हणजे जो इंस्टाग्रामचं पेज आहे त्याचं नाव आहे कलानाद. तर आपण आता ती टी शर्ट घालूया. हे बघा, हे आहे कलानाद, इंस्टाग्रामवर पेज आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि मेल आय डी सगळं आहे याच्यावरती. क्वालिटी पण मस्त एकदम, छोटासा त्यांचा ब्रँड लोगो, कोकणकर योगेश. आता ही टी शर्ट आपण घालूया. ही बघा, ही कलानाथची टी शर्ट आहे. मस्त असं हे प्रिंटिंग आहे, कॉटनची टी शर्ट आहे. मागे त्यांचं नेमचं ब्रँड आहे ते आणि हे मागे कोकणकर योगेश. क्वालिटी मस्त आहे. तुम्हाला पण जर अशा युनिक आणि क्रिएटिव्ह टी शर्ट पाहिजे असतील, स्पेशली जोगेश्वरी ते अंधेरी किंवा त्या भागात, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. यांचा इंस्टाग्राम आय डी मी दिला आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तर त्यांना तुम्ही डायरेक्टली मेसेज किंवा कॉल करू शकता. चांगलं डेकोरेशन करून ठेवलंय फुलांचं, चांगलं केलं. माझे तो बघा, माझं तोंड पुस, चल तोंड पुस, तोंड पुस व्हायला माझे दे दे. आता यांच्या घरी पालखी जाईल, त्यानंतर अमित दादा त्याच्या घरी पालखी जाईल.
आता 1:10 वाजलाय आणि हा ऊन बघा काय हा ऊन आहे. आणि बायकोच्या घरी पालखी आली आता. कोकणकर योगेश. आस्वाद गुराव यांच्या घरी पालखी आली आता. आता आस्वाद गुराव आहे त्यांच्या इथून पालखी विकुलाड यांच्या घरी गेले. आता साळुंख्यांच्या घरी पालखी आहे. त्याच्यानंतर कदाचित लाडांच्या घरी किंवा उत्तेकरांच्या घरी पालखी जाईल. आपल्या गावचे जे खोत आहेत आता त्यांच्याकडे पालखी चालली आहे. तू जा ना दिनो, जा ना ते इकडे मोबाईल तिकडे माझ्याकडे. तुम्ही हात लावा, तुम्ही पण तो दिसेल असा. आता मयूर आणि अक्षू यांच्या घरी पालखी आली. दत्ताराम चंद्रकांत लाड यांच्याही पालखी शिलाला थांबलेली आहे आणि ही अराऊंड 1 ते 1.5 तास इकडेच असते आता. आणि यानंतर बाकीची घरं घेतली जातात वाडीतली आणि ह्यांच्याकडून पूर्ण वाडीला जेवणाची सोय पण असते. वाडीतली तरुण पोरं त्यांच्या आवडत्या कामाला तयार झालेत, ते म्हणजे जेवण वाढायच्या. तर मित्रांनो दुपारची वेळ झाली, अराऊंड 3 वाजले असतील. सगळे आता विश्रांती घेतात कारण की खूप ऊन आहे. तर जेवणाची पंगत तर झाली, जेवण तर सगळ्यांनी घेतले. आता थोड्या वेळात म्हणजे एक 4:30-5 वाजता आमच्या घरी पालखी येईल. तर थोडी विश्रांती मी पण करतो आणि मग तयारी करतो. तयारी तर होत आली.
फक्त एवढंच की आता लाईट गेले, मेन टायमालाच बरोबर लाईट गेले. बाकी सगळे ऑलमोस्ट रेडी आहे, फक्त तेजस आणि दादा बाकी आहे. आमचा लंच पण रेडी आहे, बाबा पण रेडी आहेत, भाई पण रेडी आहे. आणि आतमध्ये सगळ्यांचा मेकअप चालू आहे, रोमाचा, काकीचा, मम्मीचा. व्हिडिओ बनवतोय मग बाहेर रोमाने की मम्मीने वाटतं रांगोळी तर काढून घेतले, या बाजूला पण आहे. आता पालखी विवेक दादाच्या इथे. पोरांनो घ्या. आता पालखी बबन काकांकडे येईल, त्यानंतर मग विजय काकांकडे, मग आमच्याकडे. चला बबन काकांच्या घरी. आता विजय काकांच्या घरी पालखी चालली. झाला ना 1 2 3 4 5 6 घरे 4 असतील तुमचे वरच्या पूजा करताय मध्ये घेऊन पाय पाणी साईडला दादा पाय पडून आधी तुम्ही ओटी बनवा हो शेक मला आठवण करा मला आठवण करा हो मला आठवण
कुठून आणले? द्या. इथं बघा. पूजेमध्ये कार्यक्रमात सगळ्या दिवसांना आज आपल्या चरणाचे काम केले जातं. सगळं पहिलं आज आपल्या चरणाचे आज संपूर्ण वेगळे सासरे आपल्या चरणाच्या त्यांच्या पाठी आपलं आज संपूर्ण त्यांच्या सर्व घरात मला मग आपलं पण ते देशाव आज तुम्ही माता तुला शिक्षणामध्ये त्यांच्या पाठीच्या बरोबर आज लेकरं त्यांचा काय धंदा पाणी त्या धंदापाण्यामध्ये आपल्या प्रगती लवकर त्यांची इच्छा मला कामाकडे जेवण जाऊन आपल्या आवडत करतात तसेच यांच्या खेळात सगळ्यांनी पाठिंबा द्यावा काय म्हणायचे आरोग्य असेल कामराजोड करावं संपूर्ण मुलांचा परिवार गावापासून शहरापर्यंत जिथे दहा तिथे जाणार असो त्यांचे समाधान आनंदाचा आशीर्वाद द्यावा आणि सर्वांप्रमाणे वाचे गोटे कुटुंबातर्फे त्यांनाशी भेट करून घ्यावी अशीच त्यांच्या हातून शेवटकडे आनंदाने करून घ्यावी नीट करा. आता आमच्या घरातून तर पालखी निघाली. आता गणेश काकांच्या घरी पालखी जाईल. गावातलं सर्वात जुने कौलारू घर आणि मातीचं घर. ते आता फॅमिली फोटोज चालू झालेत. पूजेला बसतोय. तर मित्रांनो, ज्या क्षणाची वर्षभर वाट बघत होतो तो क्षण आला आणि गेला पण अवघ्या 5 मिनटातच. पण ते 5 मिनटं आमच्यासाठी खूप मौल्यवान होते, कारण की देवळातून निघून आमच्या घरी येतात आम्हाला भेटायला. तो सुख काय ते वेगळंच. म्हणून कोकणाला स्वर्ग असं बोलतात ते उगाच नाही. तर मित्रांनो, आत्ता आपण चाललो आहे शेवरीच्या माळ्यात, जिथे पालखी नाचवली जाते मोठ्या उत्साहात. तर बघूया यावर्षी कसा प्रोग्राम होणार आहे. चला तर मग.
गाइस आ जाओ, पानीपुरी शेवपुरी जो खाना है वो खाने. आ जाओ गाँव की पानी पूरी खाओ. पंगत बसले आहे ना बाकी गाव की पानीपुरी खाणे आ जाओ. पाणीपुरी नाही मराठीमध्ये बोला यार. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात आजच्या व्हिडिओमध्ये की पालखी सकाळी 8:30 वाजता खाली आली. त्यानंतर आपल्या वाडीमधली सगळी घरं घेतली आणि शेवटी आपल्याकडे पालखी 5:45-6 वाजता आली. आणि त्यानंतर मग वरच्या गावातली माणसं खाली येऊन त्या पालखीला नाचत गाजत घेऊन गेली आणि तिकडे पालखी नाचवतात. यावर्षी थोडं वेगळं होतं, पण त्या गावात मस्त केलेलं. छोटासा का असेना पण प्रयत्न त्यांचा मस्त होता, मला आवडला. मागच्या 3 वर्षापेक्षा यावर्षी त्यांनी चांगलं केलं. आणि जेवण तर दरवर्षीच असतं, पण आम्ही जेवायला थांबलो नाही कारण की खाली पाणीपुरीचा बेत होता आमच्या घरी. तर आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.